नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचं विकी ऑटो मध्ये. मामा आपल्याकडे आले होते MS13 सोलापूरहून. एक वेळेस त्यांना विचारू शकता त्यांच्या गाडीचं आपण काय काय काम केलेलं आहे आणि त्यांनी कसं काय व्हिडिओ पाहिला आणि आपल्यापर्यंत कसं कसं आली, एक वेळेस त्यांना विचारू शकता. आम्ही व्हिडिओ बघून हा इथं आलेलो आहे इथं सोलापूर वरून. गाडीचं काम आमचं परफेक्ट झालेलं आहे. गाडी टाकलेली आहे, गाडीचे आरसे टाकलेले आहेत, अजून टायरला काम केलेलं आहे, त्या गाडीची लाईट फिटिंग केलेली आहे. काम एकदम व्यवस्थित होतं, मनासारखं होतंय, चांगलं होतंय आणि गॅरंटेड होतंय. तर 100% तुम्ही आपल्या व्ह्युअर्ससाठी काय सल्ला देताल बाबा? समजा आपल्याकडे यायला पाहिजे, कसं काय म्हणा? यायला पाहिजे, व्यवस्थित काम होतं, व्यवस्थित रेट बी व्यवस्थित आहे, सगळं व्यवस्थित आहे. तुम्ही बिनधास्त येणे इथं. 100% एकदा व्हिजिट करायलाच पाहिजे. विकी ऑटो गॅरेज पडणे ते लांबून लांबून लोक येतात पहा. MS13 आलेले पहा सोलापूरवरून. तर फक्त आणि फक्त आपल्याकडे फक्त सेवन सर्किट साठी आले ते स्पेशलिस्ट. वायर वगैरे कट होत नाहीये. BS6 गाडी आहे, नवीन गाडी आहे. आता बऱ्यापैकी नवीन गाडीला कोणी झटत नाही पहा मेकॅनिक लोक. माझी एकच महिन्याची गाडी आहे फक्त ही. एकच महिन्याची गाडी आहे फक्त. नवीन गाडीला वायरिंगला कोणी टच सुद्धा करून देत नाही बाबा. बरोबर. जास्त वायरिंगचं कोणी काम सकट करत नाही. मला स्वतः शोरूम वाल्यांनी सांगितलं होतं वायरिंगला काही करू नका म्हणून, तरी पण मी केलं, इथं काय कट झाली नाही वायरिंग. वॉरंटी मध्ये राहणार आहे. वॉरंटीची काय भीती वगैरे आहे का आपल्याला? नाही नाही काही सुद्धा नाही. एकदम प्रॉपर मध्ये. हा. जरी काढायचं म्हणलं तर तुम्ही एकदम ओके मध्ये काढू इथे शकता. काढू शकतो आपण. काय अडचण आपण नाही. वायरला कट केलं नाही किंवा नाही, सिलवलं पण काही नाही. नाही, काही नाही. एकदम पूर्ण बायपास केलेली वायरिंग, बरोबर आहे की नाही? बरोबर आहे. स्प्लेंडर गाडी आहे, हिची पण वायरिंग केलेली आहे आपण. हिचं सुद्धा आपण काय केलेलं आहे, वायरिंग वरची वर करून दिलेली. हा. वायर वगैरे काय कट केलेलं नाही आपण, बरोबर आहे की काही नाही? नाही, काही नाही. हा. बाकी लाइटिंग पण झालेली चौकी मध्ये, हा. साईड मिरर बी झालेले आहेत. हा. आणि चेन सर्किट पण फिटिंग झालेली आहे. सगळे व्यवस्थित आता आहे. चेन सर्किटचे तुम्हाला सगळे फंक्शन तुम्हाला समजून सांगितले का? सांगितलं. त्याच्यामध्ये जे काय ते सगळं समजून. त्याच्यानंतर गाडी जर लॉक झाली समजा ती, हा, तुमची गाडीची ओरिजिनल चावी बाजूला आहे, हा. हिला लॉक केल्यानंतर गाडी आपली काही चोरी वगैरे जाऊ शकते का? नाही का? गाडी टच बी केला तर गाडी आवाज करणार आहे. आवाज बरोबर आहे की नाही? हा. आता ही सुरुवातीला वॉर्निंग दिलेली आहे गाडी, हा. आपण फक्त टचच केलेलं आहे गाडी. हा. गाडीची बाजूला आहे, तरी बी समजा परत घडलं तिला. हा. आता आपण फक्त काय केलं, टच काय केलेलं नाही, काय नाही. डायरेक्ट सायलेंट. हा. म्हणजे आपण GPS सिस्टम टाकल्यानंतर मग काय फायदा होणार आपला? गाडी आपली चोरी फिरी गेल्यानंतर GPS टाकल्यानंतर गाडी चोरी जरी गेली तर तिचं आपलं लोकेशन कळणार आहे. हा. पण सेन सर्किटचा असा फायदा आहे, जागेवरच आपली कळतंय. जागेवर कळणार आहे गाडी. जागेवरच कळते, दारात घरासमोर. हा. लगेच ऑन स्पॉट कळणार आहे. गाडीला टच बी केलं, हा. गाडीची मास्टर चावी आणून द्या किंवा वायरिंग मध्ये कट करून चालू करून द्या. करून त्या गाडी हल्ली का आवाज मार. गाडी हल्ली का आवाज म्हणजे गाडी चोरी जाण्याचा संबंध नाहीये. गाडीला चोरी गेल्यानंतर कोण लपडे करणार आहे, बघणार आहे GPS जाताना सुद्धा वाजणार आहे. एकदम वाजणार आहे. चालू झाली, आता ओरिजिनल चावी लावून तुम्हाला दाखवतो बा गाडी वाजते का काय नेमकं बा. सांगा. हा, वाज. चालू पण नाही केली तरी वाजते का? चावी लागली तरी चालू केलं गेलं की वाजणार गाडी. हा. वाजली का? वाजतो. मी असं वाजत का राहणार आहे, जोपर्यंत रिमोट बंद करत नाही आपण, तेव्हा चालू बंद करत नाही चावी. तोपर्यंत हा, वाजत वाजणार. राहणार. एक 4 ट्यून होणार पूर्ण. हा. 4 ट्यून झाल्यानंतर ऑटोमॅटिक बंद होणार आहे. हा. म्हणजे मग बॅटरी पण उतरत का टेन्शन नाही बा. काय नाही, काय नाही. बरोबर आहे की नाही? हा. तर मग काम एकदम ओके झालेलं आहे. हा. बरोबर आहे ना? काय म्हणू शकतो तुम्ही? काय सुद्धा नाही. नाम व्यवस्थित वगैरे झालंय. काम पटलं मला तुम्हाला. काम पटलं आम्हाला. एक वेळेस अवश्य भेट द्यायला पाहिजे. हा. नक्की ऑटो गॅरेज पड रे ते. हा. दादाची पण स्प्लेंडर गाडी आहे, लाइटिंग केलेली आहे. ओके झालेली का गाडी? ते बटनवर तुम्हाला 1 मिनिटात गाडी चालू करून दाखवतो बा. फंक्शन व्हिडिओ मध्ये दाखवले तेवढे सगळे भेटले आपल्याला. रिमोटर गाडी स्टार्ट होती आपली, बरोबर ना? होती, बंद होती. बंद पण होती, चालू पण होते. गाडी चोरी जाण्याचं पण टेन्शन नाही. काय नाही, काय नाही. आता unlock करायचं, हे फक्त 2 वेळेस बटन दाबलं की आपली गाडी स्टार्ट होऊन जाणार पहा. आहे तरी सिस्टम गाडी आपली, बरोबर ना? हा. ओके. तुम्हाला 2 रिमोट दिलेले आहेत. हा, दोन दुसरं रिमोट कुठे दाखवायला? एक रिमोट आहे बा, गाडीची ओरिजिनल चावी बाजूला आहे. हा, एक रिमोट आहे. हा. तुम्ही ह्या रिमोटला गाडीची चावी सुद्धा बनवून घेऊ चावी शकता बा. बी आहे. हा. मोठ्या गाडी सारखी, एकदम 4 व्हीलरची हा. फिलिंग आहे बा. फोर व्हीलरची गाडी सारखी चावी गाडी आहे. एकदम न्यू मध्ये आलेली चावी पाहू शकता तुम्ही. गाडी रिमोटवर बंद होते. दोन्ही हा. रिमोट काम करतात का? दोन्ही रिमोट काम हा, करतात. दोन्ही एक रिमोट घरी बी ठेवू शकतो, हरलं तरी एक संगवाद वापरू शकतो आपण. दोन्ही रिमोट पैकी एक कोणता रिमोट सांभाळा तुम्ही, काय हरकत नाही बा. हा. ओके, धन्यवाद. नाद करते काय यायलाच यावंच लागतंय. लागतंय. विकी ऑटो गॅरेज पडणे ते. हा. हा.